नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचे आतापर्यंत 17 हप्ते आलेले आहेत। आता हे 17 हप्ते कोणत्या शेतकऱ्याला आले? ज्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे, ज्यांची लँड सीडिंग बरोबर झाली आहे आणि आता त्या शेतकऱ्यांना 18वा हप्ता लवकरच मिळणार आहे। आणि तो नेमका कधी मिळणार आणि काही शेतकऱ्यांना का मिळत नाहीत, मग त्यांनी काय करायला पाहिजे, त्यांच्या काय अडचणी असतील तर त्यांनी त्या कमेंटमध्ये सुद्धा म्हणजे पाठवाव्यात। आणि मित्रांनो, तशा जे लोक रखडलेले आहेत, ज्यांना मिळत नाही किंवा काही शेतकऱ्यांना या अगोदर मिळाले पण नंतर त्यांचे बंद झाले, त्यांना मिळणं आता होतंय काय नेमकं की पीएम किसान योजनेचे जर त्या शेतकऱ्याला मिळत नसले तर नमो शेतकरी योजनेचे सुद्धा त्या शेतकऱ्याला मिळत नाहीत। आणि पुन्हा जे आता सोयाबीनचं अनुदान येणार आहे तर जे नमो शेतकरी योजनेचं पोर्टल किंवा पीएम किसान योजनेच्या पोर्टलवरला जो डाटा आहे त्या डाट्यानुसारच हे सोयाबीन आणि कापसाचं अनुदान त्या शेतकऱ्यांना ते जे त्यांचं बँक खातं लिंक आहे त्याच बँक खात्यामध्ये ते पैसे येणार आहेत। मग आता ह्या गोष्टी करण्यासाठी काय करावं लागणार आहे? बरं, शेतकरी इतके आळशी आहेत की आता ही योजना झाली 2019ला सुरू, मग 5-6 वर्ष झालेत, मग एवढ्या वर्षात ह्या गोष्टी करायला काय अडचण आहे? बरं, त्यामध्ये बऱ्याच सुविधा दिलेल्या आहेत। पुन्हा हे काय करणं बी लय अवघड नाही, एकदम सोपी गोष्ट आहे। मग आता यासाठी काय काय करावं लागणार आहे त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत। त्यामुळे ज्यांना हे हप्ते मिळत नाहीत अशा शेतकऱ्यांनी हे नक्कीच गोष्टी करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गरजेची, शेतकऱ्यांना महत्त्वाची माहिती असावी अशी सर्व माहिती आणण्याचा प्रयत्न करतो। आणि एक महत्त्वाचं मित्रांनो, माझी म्हणजे माहिती देण्याची पूर्ण कळकळीची अशी मनातून इच्छा असते आणि त्या गोष्टी शेतकऱ्यांना करायला पाहिजे। कारण मी सुद्धा एक शेतकरी आहे, आपण काय भपाऱ्या मारित नाही, खोट्या गोष्टी सांगत नाही। शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधार व्हावा, शेतकऱ्यांचा जेवढा फायदा होईल अशा फायद्याच्या योजनांची माहितीच आपण देण्याचा जास्तीचा प्रयत्न करत असतो। आता मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे येत नाहीत तर त्याने काय करायचंय? समजा ज्याचं केवायसी राहिली तर त्याला केवायसी करण्यासाठी एखाद्या सीएससी सेंटरवर जायचंय। आता सीएससी सेंटर हे प्रत्येक गावात आहे, तुमच्या ग्रामपंचायतला एक ऑपरेटर आहे, त्याच्याकडे ते सीएससी सेंटर आहे, आपले सरकार सेवा केंद्र आहे, त्याला म्हणून तुम्ही हे ई केवायसी करू शकता। किंवा तुम्हाला माहितच नाही त्यामध्ये काय अडचण आहे तर तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा हे बघू शकता की नेमकी अडचण काय आहे। किंवा त्या सीएससी सेंटरवाल्याकडे जायचं आणि त्याला म्हणायचं मला हे पीएम किसानचे पैसे भेटत नाहीत, मग तू बघ हे नेमकी अडचण काय। म्हणजे अगोदर आपल्याला त्यावर अडचण काय ही माहिती करून घेतल्याशिवाय नेमकं करायचं काय हे सुद्धा लक्षात येणार नाही। त्यामुळे ज्या शेतकऱ्याला हे पैसे येत नाहीत त्याने काय करायचं? त्या सीएससी सेंटरवाल्याकडे जायचं, त्याला चौकशी करायची। आणि जर तुम्हाला त्या सीएससी सेंटरवाल्याकडे जाणं होत नसेल तर प्रत्येकाकडे प्रत्येक घरात अँड्रॉइड मोबाईल आहे आणि नाही म्हणलं तरी आता घरात पोरग शिकलेले, बरं का त्याला नोकरी नाही लागलेली असं ना, पण शिकून घरी बसलेले ते मोबाईल खेळत बसते। मग त्यामध्ये pmkisan.gov.in ही वेबसाईट टाकायला लावायची। मग जे पीएम किसानचं पोर्टल ओपन होतंय त्यामध्ये बेनिफिशियरी स्टेटस असेल, असे बरेच पर्याय आहेत। किंवा मोबाईल नंबर एखाद्याचा अपडेट करायचा असेल, पहिला चुकीचा टाकला गेलेला आहे, असे बरेचसे कामं त्यामध्ये करता येतात। आणि ही ई केवायसी सुद्धा त्यामध्ये करता येते आणि एकदम सोप्या पद्धतीने करता येते। फेस ऑथेंटिफिकेशन एक ऑप्शन त्यामध्ये आलेलं आहे, त्या ऍपमध्ये जाऊन आपण ही ई केवायसी सहज आणि सोप्या रीतीने करू शकतो। आता त्यामध्ये एक ई केवायसी झाली, त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचं जमीन पडताळणी म्हणजे लँड सीडिंग मुळे सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना हे पीएम किसान योजनेचे पैसे येत नाहीत आणि हे येत नाहीत म्हणून नमो शेतकरीचे येत नाहीत। मग त्या शेतकऱ्यांनी त्यांची लँड सीडिंग सुद्धा करून घ्यायची। आता ही लँड सीडिंग करायची तर ही तुम्हाला मोबाईलमध्ये जमणार नाही, मग त्यामुळे तुम्ही ते पुन्हा सीएससी सेंटरवर जाणं आलं। मग त्यामुळे काय करायचं? बऱ्याचशा आता योजना ऑनलाईन झाल्या, ऑनलाईन झाल्यामुळं आपला एक सीएससी सेंटरवाला धरायचा, त्याला जी काही माहिती असेल बाबा, काही नवीन करायचं असेल काय असेल तर त्याच्याकडून ह्या गोष्टी सगळ्या करून घ्यायच्या। आणि प्रत्येक गावात सीएससी सेंटरवाला आहे, आपल्याला काय परगावी जायची गरज नाही किंवा तालुक्याच्या ठिकाणी जायची गरज नाही। आणि मला हे नवल वाटतंय की इतके दिवस झाले ही योजना सुरू आहे, पीएम किसान सुरू आहे, नमो शेतकरी सुरू आहे आणि आणखीही बऱ्याच शेतकऱ्यांना हे पैसे येत नाहीत।
मग हे शेतकऱ्यांनी का करायला नाही पाहिजे का? तर हे करायलाच पाहिजे, कारण शासनाची कोणतीही योजना असो शेतकऱ्यांना सोडायचीच नाही. म्हणून आता ह्या गोष्टी सगळ्या आत्ताच करून घ्या. मग जर ह्या गोष्टी केल्या तर पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता हा त्या शेतकऱ्यांना मिळेल. आणि जर ह्या गोष्टी केल्या नाही तर पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता अशा शेतकऱ्यांना मिळणार नाही. आणि एक महत्वाचं मित्रांनो, की ह्या अशा गोष्टी केल्याशिवाय आता पुढचे काय अनुदान असतील, अतिवृष्टी अनुदान असेल, सोयाबीन अनुदान असेल, हे सुद्धा आता ह्याच पोर्टलच्या माध्यमातून येणार आहे. आणि पुन्हा एक गोष्ट, की सरकार आता सर्व शेतकऱ्यांची डिजिटल माहिती ऑक्टोबर महिन्यापासून एकाच पोर्टलवर संकलित करणार आहे. कारण केंद्र सरकारकडे फक्त मोजका डाटा आहे, आता पूर्ण डाटा शेतकऱ्यांचा केंद्र सरकारकडे जाणार आहे. म्हणजे कोणत्या शेतकऱ्याला किती जमीन आहे, त्याची होल्डिंग काय आहे, त्याच्या शेतात पेरलंय काय, त्याला खत बी बियाणं किती लागतंय, त्याचा पीक विमा असेल, सगळ्या गोष्टी. म्हणजे आतापर्यंत जे आपण झेरॉक्स काढा, हे पीक विमाला झेरॉक्स, कुठे बँकेत झेरॉक्स, पीक कर्ज काढायला झेरॉक्स, कागद, तर ते आता ही कागद भानगडी जवळपास आता पुढे चालून बंद होणार आहे. कारण केंद्र सरकारनं त्यावर काम चालू केलेलं आहे. आणि या माध्यमातून सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. म्हणजे आपण बँकेत जरी गेलो पीक कर्ज काढायला, तर आपला जसा आधार कार्ड आहे तसा एक आता शेतकऱ्यांना डिजिटल नंबर येणार आहे. आणि त्या नंबरच्या माध्यमातून हे सर्व कामं होणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी सुद्धा थोडा डिजिटल पद्धतीचा वापर करणं गरजेचं आहे. या गोष्टी शिकणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी सर्वांनी करून घ्यायच्या. आणि राहिला आता प्रश्न पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्याचा, तर शेतकरी मित्रांनो ऑक्टोबर महिन्यामध्ये हा 18वा हप्ता येणार आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी हे सर्व ई-केवायसी असेल, लँड सीडिंग असेल, या गोष्टी केल्या, अशा सर्व शेतकऱ्यांना हा 18वा हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार आहे, अशी माहिती होती. आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरही शेतकरी मित्रांना शेअर करा. तर भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय किसान, जय जवान.